भूमिका काय? अरे आमची भूमिका काय, जी महायुतीची भूमिका आहे एकत्रितपणे, तीच आमची भूमिका आहे. त्याचे नवीन काय आहे? प्रत्येक मिटिंगला जे आमचे प्रतिनिधी असतात येथे. उघड नाराजी देखील व्यक्त केली होती. कोणी? हिरामन भोसले हा? हिरामन भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. मी काय ऐकलं नव्हतं. 6 वर्ष परत दिसतच नाही. मी नाही काय ऐकलं, मला काय माहिती. आज ती मला भेटली पण नाही, ते काही कामासाठी बाहेरगावी गेलेले जे कुठे. उमेदवार आहेत साहेब नरेंद्र दराडे, त्यांच्यावर अनेक नगरसेवक मतदारांनी नाराजी व्यक्त केली होती की निवडून आल्यानंतर 6 वर्ष ते कुणाला दिसत नाही, कुणाला भेटत नाही. त्यामुळे एक रोष होता आणि त्यामुळे कुठेतरी तिढा काय होता. आता या सगळ्या चर्चा झाल्या, त्याच्यानंतर महायुतीने ठरवलं, तर मला असं वाटतं की मुद्दा संपला. साहेब, येवल्यामध्ये दराडे आणि भुजबळ कुटुंबाचं राजकीय वैमनस्य अनेक वेळा बघायला मिळतं. याचा कुठेतरी परिणाम होईल अशी देखील चर्चा आहे. काय परिणाम होणार? आता हे ठरलं आपलं महायुतीचा, तो परिणाम काय होणार? हे काय नाराजी नाट्य सगळं रंगलं की मागेनंतरी काही मागा दिवसांनंतर आता हे चालूच आहे. पहिल्यांदा अनेकांनी फॉर्म भरले, मग काही लोकांना हे करून त्यांनी माघार घेतले, मग काही माघार घेतच नव्हते, त्यांनी तसेच राहिले. मग त्याच्यावर मिटिंगा. आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं अनेक ठिकाणी, अजून काही ठिकाणी गडबड आहेच, म्हणजे आपल्याकडे नाही पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा. तर ते जे आहे सगळं काही एकत्रितपणे कसं काही जायचं याचा पूर्ण प्रयत्न जे आहेत महायुती आघाडीचे जे नेते आहेत ते करतात. साहेब, अजितदादांकडे जे अर्थ खातं होतं ते नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांकडे खातं दिलं आणि तेच खातं इतर कोणी दुसरं चांगलं सांभाळू शकत नाही, मुख्यमंत्रीच ते चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलंय. आपल्याला काय वाटतं या सगळं? कोण काय संजय राऊत सांगणार आणि खातं वाटप होणार असेल तर संजय राऊतकडे जाऊन सांगू बाबा तू काहीतरी कर म्हणून. कशाला ते बोलतायत? जे आहे ते बघतील अंतर्गत काय आहे ते. सुनेत्रा ताई आहेत, त्या जातील मुख्यमंत्र्यांशी बोलतील. बाकी दुसरं बाहेरून कोणी बोलून काय फरक पडणार आहे का? साहेब, राज्यसभेसाठी आपलं नाव जवळपास निश्चित होतं, सगळं निश्चित होतं. मात्र त्यानंतर ते झालं नाही. मग आपल्या समर्थनार्थ पोस्टर्स देखील लागले होते, येवल्यात लागले, नाशिकला लागले. हे बघा, मी सांगितलं होतं मला जायचं आहे 15 दिवस अगोदरपासून, पण मी जात असताना इतर जे काही आमचे काही नेते आहेत त्यांचेसुद्धा जे काही कर्तबगार जे आहेत लेकरं आहेत त्यांनासुद्धा तुम्ही संधी दिलेली आहे इकडे किंवा तिकडे. मी म्हटलं समीर आहेत, पंकज आहेत, हे या राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून प्रचंड मेहनत घेतलेली आहे. फक्त ते जरा थोडंसं बॅकस्टेजवर राहायचे. खासदारसुद्धा निवडून आले. तर मग म्हटलं आता ठीक आहे, मला राज्यसभेत 2 वर्षाचं आहे, मी जातो आणि इथे जे आहे समीर भाऊ यांना आपण मंत्री करूया. परंतु तो पिरियड जो आहे कम्युनिकेशन गॅपचा तो फार कमी होता. मी जरी 15 दिवस अगोदर सांगितलं तर विचाराची देवाणघेवाण काही कदाचित पडदिशी झाली नाही आणि त्याच्यामुळे मग ते एवढा कमी पिरियड राहिला की त्यांनी सांगितलं आता ताबडतोब होणं काही शक्य दिसत नाही. ज्या वेळेला पूर्ण मतदारसंघामध्ये अजून आमच्या इथे पण काही मंत्री नेमायचे आहेत, आणखी BJPचे पण काही मंत्री अजून त्यांच्या जागा शिल्लक आहेत, काही त्यांना बदलायचे पण असतील, काही कोणाला काय करायचं असेल. तर हे जेव्हा रिशफल होईल त्यावेळेला आपण त्याचा नक्की विचार करू. समीर भाऊंना पुढे त्याच्यामुळे मी गप्प बसलो. आता मला ते तुम्ही म्हणाले की येवल्यामध्ये बॅनर लागले वगैरे, अरे जो पक्ष पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून मी स्थापन केला आणि माझ्यासाठी बरोबर समीर, पंकज आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते सगळे होते, त्यांनी दुसरा विचार करण्याचं काही कारणच नाही ना. साहेब, पक्षच आमचा आहे. त्यावेळेला हे सगळं नाव जाहीर करत होतं राजेंद्र जैन यांचं, त्यावेळेला सांगितलं की प्रादेशिक समतोल साधण्याचा एकूण प्रयत्न झाला. ज्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल हे खासदार आहेत गोंदियामधनं, त्याच ठिकाणी राजेंद्र जैन यांना संधी दिली जाते. हा कुठला प्रादेशिक समतोल साधला जात होता? काय नेमकं असं धोरण आपलं?
पक्षाने निर्णय घेतला त्यावेळेला साधक बाधक चर्चा झालेली आहे, निर्णय झाला. त्यांची आता म्हणजे बिनविरोध निवडसुद्धा झालेत. आता तिथे काय चर्चा करायची. पण यामध्ये समीर भाऊंना आता पुढे काय मिळणार, कारण आपली देखील ती मागणी होती आणि अरे एवढ्या वर्ष पुढे तो काय मागत होता. हा? आता संधी आली आणि मला जायचं होतं आणि त्यामुळे इतर ठिकाणी जसे आहेत कोणाचे म्हणजे दोन्ही ठिकाणी संधी आहे तशी संधी मिळाली एवढं त्याचा अर्थ होता. बाकी त्याला एवढं काही सिरियस घ्यायचं काय कारण नाही. पण साहेब या सगळ्या दरम्यान प्रत्येक वेळेला काहीतरी बोलावं लागतं किंवा प्रत्येक वेळेला काहीतरी तुमच्याच बाबत असं का वारंवार होत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये काही महिने तुम्हाला मंत्रीपद दिलं गेलं नाही, नंतरच्या काळात ते मंत्रीपद दिलं गेलं. राज्यसभेच्या काळात सुरुवातीला अगदी तशाच स्वरूपाचं घडलं, आत्ताही तशाच संदर्भात घडलं. तुमच्याच वाट्याला हे वारंवार काय येतं, याचं काय खंत वाटते आपल्याला. एक तर तुम्ही जे प्रश्न विचारता ते टी व्हीवर कधी दाखवले जात नाही. मी जेवढं बोलतो तेवढंच काय. आता मीच बोलतो कारण तुम्ही जो विचारतो म्हणून बोलतो. तर तुम्ही काय विचारतात ते टी व्हीला दाखवत नाही. भुजबळ असं म्हणाले आणि भुजबळ तसं म्हणाले एवढंच असतं. तर मी काय मला खंत नाही काय नाही. मी आहे तसा आहे, शांत आहे आणि पक्षाचं काम करतो आहे. साहेब पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. आपण राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, काय आता ही चर्चा जी आहे ही मीडियामध्ये असते आणि या चर्चा मीडियामध्ये आम्ही करू शकत नाही. जर काय होणार नसतील तर पक्षाच्या जे आमच्या प्रमुख आहेत त्यांच्या पक्षाचे प्रमुख वेळ येईल त्यावेळेला ते विचार करतील. परंतु सध्या जे आहे 15 दिवस झाले 20 दिवस झाले त्या मीडियामध्ये जे आहे येतो काय करायचं सूत्र चर्चा होण्याचं आणि पुढे असं काय सूत्र मी शोधतो कधीच सापडत नाही. या चर्चा होण्यामागचं कारण असं आहे की आपल्या पक्षातले अनेक ज्येष्ठ नेते जे आहेत ते वारंवार पवार साहेबांना भेटायला जातात. कोणाला आपल्या पक्षातले नेते राष्ट्रवादी अजित पवार गटातले नेते शरद पवार साहेबांना भेटायला अरे मी जातो अनेक वेळा भेटायला ते काय असेल. अरे ते जे आहे देशातले जुने जाणते नेते आहेत. प्रत्यक्ष मोदी साहेब सुद्धा त्यांना भेटतात, इतर लोक सुद्धा त्यांना मान सन्मान देतात. आमचे तर ते संस्थापक अध्यक्ष आहेत राष्ट्रीय. मी महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष होतो प्रांतापैकी. असे अनेकांचे जुने संबंध जे आहेत असतात. कोणाचे कशासाठी कोण कशासाठी कोण तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कोण साखरेचे प्रश्न आणि त्यांचे सुद्धा खासदार आहेत, त्यांचे सुद्धा आमदार आहेत. यांचे काम आहे त्यांना भेटतात. त्याच्यामध्ये चुकीचं असं काही नाही. किंबहुना त्यांची बाकीचे महाविकास आघाडीचे लोकसुद्धा फडणवीस साहेबांना भेटतच असतात, शिंदेना सुद्धा भेटतच असतात, सगळ्यांनाच भेटत असतात. अतिशय चांगलं काम जे आहे ते 12 वर्षाच्या मध्ये झालेलं आहे. विशेषतः अनेक विकासाची कामं, शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचं काम, महिलांच्या विकासासाठी काम, या अनेक गोष्टी, परराष्ट्र संबंध. आज सुद्धा तुम्हाला मी सांगतो अनेक देशामध्ये पेट्रोल डिझेल मिळणं दुरापास्त आहे. म्हणजे किती पैसे ते आत्ताही मिळत नाही. अशा वेळेला कुठूनही वेगवेगळ्या देशांशी संपर्क साधून एवढ्या मोठ्या 140 कोटी लोकांच्या देशामध्ये हे आणलं जात आहे. तर ही सगळी जी राजनीती जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते यशस्वी ठरत आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन. जेवढं करावं तेवढं थोडं आहे. नाफेड आणि NCCFच्या संदर्भातला मुद्दा आहे. प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये जाऊन कांदा खरेदी करावा अशा स्वरूपाच्या सूचना दिलेल्या होत्या. होय, आम्ही सांगितलं दिल्लीच्या मिटिंगमध्ये आणि अमित शहानी सांगितलं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे APMCमध्ये मार्केट कमिटीमध्ये खरेदी होईल असं त्यांनी सुद्धा सांगितलं. आणि मला असं वाटतं की आम्ही सुद्धा अशा प्रकारचे जे आहेत ऑर्डर दिलेले आहेत. पण साहेबांना होत नाही, खरेदी सुरू होऊ शकलेली नाही आहे. त्या संस्थांना त्याचं टेंडर दिलं आहे, त्या संस्थांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ती खरेदी सुरू होते.
एक आहे की त्यांचं असं म्हणणं असतं की बा आमच्याकडे एवढा स्टाफ नाही आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन कांदा खरेदी करण्यासाठी, म्हणून ते शेतकऱ्यांच्या ज्या संस्था आहेत त्यांची मदत घेतात. पण त्याच्यामध्ये जे मागच्या वेळेला आम्हाला असं आढळून आलं की काही नेत्यांनीच त्या संस्था स्थापन करून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गडबड झालेली आहे. म्हणून लोकांचं आणि स्वतः नाफेड जर उतरलं तर आपोआपच मार्केटमध्ये 200-300 भाव वाढतो, पण कॉम्पिटिशनला आले ते, हा त्यातला मुद्दा आहे. सहकार विभागाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना मात्र कारवाई झालेली नाही. लाल फितीमध्ये तो सगळा अहवाल अडकलाय. ते मी बघतो की लाल फीत कुठे आहे काय ते पाहून नंतर विचार करू. साहेब, तुकाराम मुंडे आता पुन्हा एकदा चर्चेत ठरतायत. कुठे त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक झालेला आहे. सोशल मीडियात अशी देखील मागणी केली असते की मुंडेंना आता झेड सिक्युरिटी द्या. पण दुसरीकडे असा एक प्रश्न आहे, काय ते इंजेक्शनच्या सोयीने बाहेर काढतात आणि पाणी टाकतात, तेही घाणेरडं पाणी, त्याच्यामध्ये काय काय वेळा केमिकल्स असतं आणि त्यामुळे किडण्यांचे रोग जे आहेत वाढत आहेत आणि मुळं मला तर त्यांचं भविष्यच उद्ध्वस्त होतं. म्हणून तुम्ही याच्यावर जास्त जोर द्या आणि जेवढी कडक कारवाई करता येईल तेवढी करा. अन्नधान्यामध्ये औषधांमध्ये भेसळ करणाऱ्यांना अतिशय कडक मोका लावायचा असेल तर मोकासुद्धा लावलाच पाहिजे. कारण त्यामुळे जे आहे तुम्ही अनपेक्षितरित्या तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही लोकांचे जीव घेता, खोटी औषधं भेसळ वगैरे देऊ. म्हणून हे आवश्यक आहे. मुंडेच्या आधी कारवाई काय झाली असे सोशल मीडियात प्रश्न केलं विचारले. ना, झगडे साहेब होते त्यावेळेस खूप कडक कारवाई झाली. जे आहेत हिप्स वगैरे जे काय लावतात काय म्हणतात बघ, खूप ते आपल्या कमरेला मराठी शब्द काय खुबा, आता ते त्यांनी त्यावेळेला किती लावून धरलं होतं. हे जे खुबे लावले जातात ते अमेरिकेमध्ये हे नाकारलेले आहे. मोठ्या कंपनीबरोबर त्यांनी लढाई घेतली आणि शेवटी जे आहे त्यांच्या बाजूने निकाल भ्रष्टाचार होता कामाला. जेनेरिक औषधं त्यावर सुद्धा त्यांनी भर दिला होता. स्वस्तात मुळात जेनेरिक आहे, मुळात जे एक औषध असतं त्याच्यावर प्रक्रिया करून मग वेगवेगळे जे ब्रँड तयार होतात, ती जेनेरिक औषधं जे आहेत ते सुद्धा सुरू करण्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला.